माझ्या ज्यांना मी आदर्श मानते त्या आदर्श असणाऱ्यांनी ती प्रथा पाळली नाही, मग मी पाळली. बरं, दुसरी गोष्ट, मी खोलात गेलो, खूप त्याचा विचार केला. वेदात नाही, ऋग्वेदात नाही, यजुर्वेदात नाही हे प्रथा किंवा कुठेच काही लिहिलेलं नाही आहे. सगळ्या महात्मा बसवेश्वर असो, गजानन महाराज असो, चक्रधर स्वामी असो, सगळ्या साधू संतांनी या प्रथेचा विरोधच केलेला आहे. तर आपल्या जिल्ह्याचं दैवत आहे, बरोबर आहे. या गजानन महाराजांनी विधवा महिलेचं लग्न लावून दिलं होतं, हे आपण त्यांच्या सिरियलमध्ये स्वतः बघितलं, मी स्वतः बघितलं. आणि म्हणून तुम्हाला आम्हाला ही प्रथा पाळायची नाही आहे. ती प्रथा पाळण्याच्या विरोधात आपल्याला जायचं आहे, त्यासाठी आपल्याला आवाज उठवायचा आहे आणि हे सगळं करायचं आहे. मी आवर्जून सांगतो, आमच्या प्रतिभा एक दिवस माझ्या घरी आला आणि माझी आई जवळपास 89-90 वर्षाची आहे. आणि त्या आईला म्हटलं की आई, तुझा मुलगा हे सगळं काम करतो, तूच कुंकू लावत नाही, कसं काय? आईने पटकन म्हणे आम्ही कुंकू कुठे म्हणलं होतं. माझी फोटो दाखवतो मी तुम्हाला. माझी 90 वर्षाची आई मस्त छान कुंकू लावते. माझे बाबा जाऊन 4 वर्ष झालेले आहेत. आता तुम्ही म्हणाल की कुंकू लावणारच का होतं? तुम्ही म्हणाल कुंकू लावणारच का होतं? काय होतं पाहिजे? एक सगळ्यात गोष्ट अशी आहे की कुंकू लावल्यानं तुमच्या मनातला न्यूनगंड कमी होणार आहे की ही सुवासिनी आहे, मी विधवा आहे, मी असं करू नको, मी तसं करू नको, हे होणार नाहीये. तिथे जायचंय, मला सगळं करायचं आहे. आणि आम्ही त्या दृष्टीनं सगळे कार्यक्रम घेते. त्या काही मुली तयार झाल्या, मला 2-3 मुलींचे फोन आले. त्या मुलीने सांगितलं मला की सर, मी माझ्या आईला ठणकावून सांगितलं, माझं कन्यादान जर तू करत असेल तर मी लग्न केलं करणार नाही. भाड्याकडे आणायचं मला सांगायला, कन्यादान करताना सगळ्यात जीव कोणाचा जास्त असेल? काका काकूचा जास्त असेल त्या मुली की आईचा जास्त असेल? त्या आईचा जीव जास्त. आणि तिला म्हणायचं तू कन्यादान करू नको, का म्हणतो तू सुवासिनी नाही. कोणी देवान शिकवले? कोण सांगितलंय? हे बिलकुल नाही. त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी सक्षम व्हायचं आहे. आपण सगळ्यांनी एकत्र यायचं आहे आणि एकत्र आल्यामुळं आपल्या सगळ्यांना अनेक फायदे, अनेक गोष्टी आपल्याला या पद्धतीने मिळणार आहेत.